पवार साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत। गेली 40-45 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे। पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, हे आमचं कौटुंबिक नातं आहे। ह्या जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय वळसे पाटील साहेब, आदरणीय आपले वल्लभशेठ बेनके यांनी केलेला आहे। आणि पुढे जात असताना जेव्हा राजकारणामध्ये अशा काही गोष्टी घडतात तेव्हा माझी पहिली प्रेस पण तुम्ही आठवा, मला हा निर्णय घेणं खूप अवघड होतं, कारण मी त्या कुटुंबातला होतो। माझं काय नातं पवार साहेबांबरोबर, अजितदादांबरोबर कार्यकर्त्याचं, नेत्याचं नाही आहे, आमदार आणि नेत्यांचं नाही आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नाही आहे, मी त्यांच्या कुटुंबातला आहे। आणि मी अजूनही सांगतो, मी जेव्हा मुंबईला जातो, म्हणजे आत्ता एवढ्यात नाही, पण या महाराष्ट्रातला एकमेव आमदार असा आहे जे पवार साहेबांच्या घरी राहिलं आहे, अजितदादांच्याही घरी राहिलं आहे। आता ते रोहित पवारांनी फ्लॅट घेतले, तिथेही मी राहिलेलो आहे। का तर माझ्या कौटुंबिक संबंध आहे। पण मी जेव्हा बारामतीला गेलो, एकदा लेट झालं, मी त्यांच्या तिथं घरी राहिलेलो आहे। का तर मी त्यांच्या घरातला माणूस आहे, आणि म्हणून हे आमचं कौटुंबिक नातं आहे। राजकारणात काही जरी स्थित्यंतर झाले असेल, राजकीय वाटा जरी काही जरी असल्या, तरी पवार साहेबांचा आशीर्वाद हा काय माझ्या पाठीमागं निश्चित प्रकारे उभा राहणार। स्वागताची बॅनर तुम्ही लावले, त्याच्यावरनं अजित पवारांचा फोटो मात्र गायब झाला आहे, फक्त शरद पवारांचा फोटो त्या। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह किंवा नाव टाकले का? नाही टाकले। हे मी जे स्वागत केले तालुक्याचा आमदार म्हणून केले, आणि बेनके परिवार आणि पवार साहेबांचं एक घट्ट नातं आहे म्हणून मी केलेलं आहे। त्याच्यात कुठल्याही पक्षाचा नेत्याचा फोटो नाही। तिथं स्वर्गीय वल्लभशेठ बेनके, अतुल बेनके आणि तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आदरणीय पवार साहेबांचं टाकलेलं आहे। म्हणजे तुम्ही शरद पवार गटात प्रवेश करणार आहात का? असं अजिबात नाही आहे। आता साहेब येणार म्हटल्यावर त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे। जर यदा कदाचित पुढं पॉलिटिकल इव्हेंट्स आले किंवा काही गोष्टी आल्या किंवा महाविकास आघाडी किंवा त्यांच्या पक्षाच्या मधून असलं तर तिथं मी जाऊ शकणार नाही, पण जिथं जिथं नॉन पॉलिटिकल गोष्टी तिथं मी जाणार ना। तुम्ही अनेक वेळा उल्लेख केला की आमचे कौटुंबिक संबंध आहेत, पण पाठीमागच्या वेळेस पवार साहेबांना ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस पवार साहेब स्वतः म्हणले कोण अतुल बेनके? हे बघा, तेव्हा पण मिसकोड झालं आणि गोष्टी झाल्या। त्याच्यानंतर सुप्रियाताईंचं माझं बोलणं झालं, पवार साहेबांचं पण माझं बोलणं आलं। मी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की राजकारणात काही होऊ शकतं, यदा कदाचित महायुती असं होईल किंवा शरद पवार हे येतील, पण मी असं पण म्हटलं होतं की मी एक छोटा माणूस आहे, मी याच्यावर काय सांगू शकत नाही। पण माझा अर्धवट कोट पत्रकारांनी साहेबांना विचारलं की अतुल बेनके असं म्हणतात की पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येणार, आणि म्हणून पवार साहेबांनी सांगितले की कोण अतुल बेनके, ते काय पक्षाचे अध्यक्ष आहेत का? आणि अशा गोष्टी जर एखादा ज्याचं महत्त्व तेवढं मोठं नाही ते जर करत असतील तर तुम्ही कशाला मला ते असे प्रश्न विचारतात? आणि त्याच्याबद्दल जे काय गैरसमज झाले त्याच्यानंतर माझं आणि सुप्रियाताईंचं बोलणं झालं आणि साहेबांचं माझं पण बोलणं। म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीच्या संपर्कात शरद पवार साहेब बोलणं झालं? मी संपर्कात असं अजिबात नाही। जसं कौटुंबिक नातं सगळे पवार फॅमिली अजूनही एक आहे, तसं कौटुंबिक नात्याने बेनके फॅमिली आणि पवार फॅमिली अजूनही एक आहे। विधानसभेला तुतारी आणि घड्याळ हे दोन चिन्हावर लढणारे तुम्ही म्हणताय कौटुंबिक संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत, कुठल्या पक्षात? मी लोकसभेला कोणाचं काम केलं तुम्हाला माहित आहे। तुम्ही पवार साहेबांना 4 दिवसापूर्वी आमचा जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम काय काय घेतलं हे तुम्हाला माहित आहे। म्हणून मी पुढे जात असताना माझी जी दिशा आहे ती मी वारंवार प्रत्यय अधोरेखित करायचे, हे काय करायचं काही कारण नाही। आज फक्त साहेब इथं आलेत आणि साहेबांचं स्वागत करणे माझं कर्तव्य आहे, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं माझं कर्तव्य आहे। अनिल शेठ तांबे स्वतः मला पत्रिका घेऊन आले, विशाल तांबे स्वतः मला पत्रिका घेऊन आले होते, आणि ते जेव्हा येतात तेव्हा आमच्या बेनके फॅमिली हे तांबे परिवार हे एक आहे। विशाल तांबेंचं आणि त्यांचं कुटुंब आजपर्यंत आम्ही विलास सरांनी आणि बेनके साहेबांनी काम केलेलं एकत्र आहे। वैभव तांबेनं आम्ही एकत्र गुतूरची ग्रामपंचायत एकत्र लढलेली। हे प्रेम काय मिटणार आहे का? हे प्रेम मिटणार नाही। हे आम्ही सगळी प्रेमाची माणसं आहेत, आणि हे प्रेम तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये दिसेल।